त्याच्याबरोबर आणखी 4-5 लोक जेलमध्ये टाकले. त्यामध्ये असे काही मुलं टाकले की ज्यांचे नावं सांगितले ते हजरही नव्हते. प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर नसताना त्यांना धरून आणून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम ज्या पोलीस स्टेशनने केलेलं आहे. मी त्या वैजापूरच्या त्या पोलीस स्टेशनमध्ये कृत्य करणाऱ्या पोलिसांचा सुद्धा निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी एक प्रकार घडला वैजापूर खंडाळा. आता एक कार्यक्रमाला गेलो होतो मी तिथं संघाच्या. त्या मुलालाही भेटलो, सध्या जेलमध्ये येतो. त्यांनी सुद्धा अशा प्रकारे जिथं गो हत्या घडते त्या गो हत्येचं जे काही आहे त्या गायी पकडून दिल्या. गायी पकडून दिल्यामुळं त्याला खूप त्रास दिला गेला मुस्लिम समाजाकडून. नवे त्याच्यावर एकाच वेळेला 50-100 लोकांनी हल्ला केला. आता समोर 100 लोक आहेत, माणूस एकटा आहे. तर त्याला हल्ला वगैरे त्याला कळालं ते आपल्याला असं होतंय. आणि त्यांनी सुद्धा शस्त्र सोबत ठेवलेलं होतं. बाचाबाची झाली त्याच्यामध्ये तर त्याच्या जीवावर घेतल्यामुळं आणि त्यांनी सुद्धा शस्त्र काढलं आणि त्यातून एक व्यक्ती मेला. तो मुस्लिम समाजाचा मेला. यालाही धरलं, याच्यावर हल्ले झाले, त्याला जेलमध्ये टाकले. हा प्रसंग का आला त्याच्यावर? तर समोरून 50-100 लोक हल्ला करीत असतील तर त्यावेळेला मनुष्य काय करेल? कायदा तर असं सांगतो आत्मरक्षणाकरता अशा प्रकारे शस्त्र चालवणं हा गुन्हा नाहीये. शस्त्र परवाना सरकार का देतं? शस्त्र परवाना देण्याचं काय उद्देश आहे? सुरक्षा म्हणूनच ना. मग स्वसुरक्षेकरता जर त्यांनी काही केलं, कारण एक तर त्याच्यावर होणारा हल्ला हा थांबवायला गेला पाहिजे होता. हल्ला व्हायलाच नको होता. आणि ज्यावेळेला केसेस वगैरे झाल्यात तर तिथं हजरही नसणाऱ्यांची नावं पोलिसांनी टाकले, त्यांना अटक केली. ही वैजापूरची घटना आहेत. म्हणजे जे मनुष्य त्या ठिकाणी नव्हते आणि त्या हल्ला करणाऱ्यांपैकी जे होते त्यांना सगळ्यांना जामीन देऊन सोडून दिलं. हल्ला करणाऱ्यांना सोडून दिलं. जे हजर नव्हते त्यांचे नावं टाकून त्यांना केसमध्ये ओवलं. अशा प्रकारे जर प्रशासन करीत असेल आणि अशा वेळेला प्रशासनावर जर हल्ला झाला जबाबदार कोण? घडू नये असं. पण पोलीस स्टेशनमध्ये जर असं घडत असेल त्याला पोलीस जबाबदार नाही का? मी तर म्हणतो प्रशासनामध्ये जर कोणी प्रशासकीय अधिकाऱ्याकडून चूक झाली तर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला सुद्धा केवळ निलंबित नाही तर त्याला सुद्धा सजा झाली पाहिजे, असं सुद्धा कायदा व्हायला पाहिजे. म्हणजे प्रशासनामध्ये चूक करण्याची हिंमत कोणी करणार नाही. काही वेळेला राजकीय लोक दबाव टाकतात आणि राजकीय लोकांच्या दबावात येऊन प्रशासनामध्ये असणारे लोक सुद्धा चुकीच्या प्रकारचे निर्णय घेतात. आम्ही जेव्हा खंडाळ्याला गेलो त्या मुलाची आई आम्हाला भेटली, रडायला लागली. म्हणले महाराज आम्ही मजुरी करणारे लोक आहेत, मुलगा काम करणारा कष्ट करणारा, त्याला जेलमध्ये टाकले. त्याच्याबरोबर आणखी 4-5 लोक जेलमध्ये टाकले. त्यामध्ये असे काही मुलं टाकले की ज्यांचे ते हजरही नव्हते. प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर नसताना त्यांना धरून आणून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम ज्या पोलीस स्टेशनने केलेलं आहे. मी त्या वैजापूरच्या त्या पोलीस स्टेशनमध्ये कृत्य करणाऱ्या पोलिसांचा सुद्धा निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी का त्यांनी करावं असं?